पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर आणखी एक वॉटर बॉम्ब। चिनाब नदीवर असलेल्या बागलिहार प्रकल्पाचं पाणी रोखलं। वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। अर्धा तास चर्चा। वायुदलाच्या सिद्धतेचा पंतप्रधानांकडून आढावा। भारताला जगातील कोणतीही ताकद संपवू शकत नाही। भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला जशास तसं उत्तर देणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा थेट इशारा। पाकव्याप्त काश्मीरात हमासची एंट्री। जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबाशी हात मिळवणी। पहलगाम हल्ला हमासच्या हल्ल्याशी मिळता जुळता। कंदाहार विमान अपहरण प्रकरणाचा मास्टरमाइंड रऊफ असगरचा पहलगाम हल्ल्याचाही तो मास्टरमाइंड असल्याचा संशय। जैशच्या बहावलपूरच्या बालेकिल्ल्यात कट शिजल्याची माहिती। पाकव्याप्त काश्मीरमध्ये मदरशांच्या नावाखाली दहशतवादी ट्रेनिंग सुरू असल्याचं उघड। एबीपी नेटवर्कच्या हाती धक्कादायक व्हिडिओ। पाकिस्तानी लष्करच AK-47 रायफल चालवण्याचं प्रशिक्षण देत असल्याचं उघड। YouTube चॅनल बंद करणं म्हणजे बदला आहे का? संजय राऊतांचा मोदींना सवाल। इंदिरा गांधींचा इतिहास बघण्याचा सल्ला, तर संजय राऊत काँग्रेसमय, बावनकुळेंचा पलटवार। अजितदादा शकुनी तर तुम्हाला दुर्योधन म्हणायचं का? संजय राऊतांनी शिरसाटांना डिवचलं, तर अजित पवार शिस्त लावणारे अंथमर्ती म्हणत कौतुक। उद्या 12वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार। मंगळवारपासून कॉलेजमध्ये मिळणार गुणपत्रिका। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा, तर वर्धा आणि चंद्रपूरमध्ये गारपिटीचा तडाखा। IPL मध्ये कोलकात्याचं आव्हान जिवंत। राजस्थान रॉयल्सवर अवघ्या 1 धावेनं विजय। जोफ्रा आर्चर शेवटच्या चेंडूवर झाला धावबाद। रियान परागच्या 95 धावा पाण्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।